जेवतायत. गोलंदाज या गोलंदाजाचा जर विचार केला ना, खूप सारे त्याच्या भात्यामध्ये तीर आहेत. व्हेरिएशन्स व्हेरिएशन्स व्हेरिएशन्स. जर पळसदरी मध्ये टुर्नामेंट असेल तर सांडशी हा संघ नेहमीच सहभागी असतो. आणि म्हणजे अजय शिर्के हा एक कॅप्टन अर्थातच लीडिंग फ्रॉम फ्रंट करतो नेहमीच सांडशी या संघाला. तोच गोलंदाजी मार्कवरती असेल, राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू हाताळेल. नक्कीच सेनापतीला एक चांगला खेळ करावा लागेल. जर सेना पुढे न्यायची असेल ना तर ते करणं फार गरजेचं असतं. क्रिकेटच्या पटलावरती निघाला बॉलिंग ट्रॅकवरती ऑन स्ट्राईक अमित. अमितसाठी हा बॉल लोवर फुल टॉस खेळून काढलाय ऑन साईडला. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होते. जबरदस्त फिल्डिंग पहिल्याच बॉलमध्ये. धाबेचा श्री गणेश आऊत.
लागेल धावसंख्या. पंच सांगत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या टोटल त्या 13 आणि या षटकामध्ये धावा आल्या टोटल 16. टोटल 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29च्या घरामध्ये. 29 धावा आहेत सार्थक धाव फलकावरती. इथून 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पाहावं लागेल, किती धावा सेट करणं गरजेचं आहे किरवली संघाला. 2 षटकांमध्ये 29 धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 29 वरील उर्वरित 2 षटक. हे 2 षटक निर्णायक असणार. ते म्हणजे सांडशीसाठी, ते म्हणजे किरवलीसाठी. कारण की हे 2 षटक एवढे इफेक्टिव्ह आहेत ना, तर तुम्ही ह्यामध्ये जास्तीत जास्त रन्स काढायचे आहेत, अर्थातच धावा जमवायच्या आहेत. कारण की जो धावांचा तुम्ही डोंगर रचणार तो डोंगर चेस करायला उतरणार मात्र सांडशी संघ. परंतु नक्कीच सार्थक प्रेशर असतं. ज्यावेळी 50 पार धावसंख्या होते ना, त्यावेळी उत्तरार्धाच्या खेळामध्ये थोडंसं दडपण असतं. तू मगाशीच म्हटलं की 55 धावा देखील चेस झाल्या नाहीत मागील मॅचमध्ये. ते प्रेशर असतं आणि प्रेशरमध्ये जो खऱ्या अर्थानं रिलीज करतो ना, तोच संघ जिंकत असतो क्रिकेटमध्ये. शेवटपर्यंत जो हार मानत नाही तो क्रिकेटच्या खेळामध्ये खऱ्या अर्थानं जिंकताना दिसलाय. इसलिए तो हम कहते हैं बिलीव इन यूर सेल्फ एंड एनीथिंग इज पॉसिबल. खुद पे रखो भरोसा फिर होगे आप कामयाब. तुम्हाला तुमच्यावरती विश्वास ठेवायचा मित्रांनो. क्रिकेट हा खेळ आपल्याला निश्चिताने सांगत आला आहे, स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुम्ही करू शकता. तेच कार्य करावं लागेल प्रणयला, तेच कार्य करावं लागेल तेजस आणि निखिलला. नक्कीच धावा इथे वाचवाव्याच लागतील प्रणयला, कारण मागील षटकात 16 धावा गेल्यात आणि तसं असताना या षटकात धावा वाचवण्याचा धाडस दाखवावा लागेल. फटका हवेमध्ये, लॉंग ऑफ मध्ये. इथे मिस्टेक होणार नाहीये. पकडले सहज आणि सोपी कॅच. एक फलंदाज इथून होईल डिस्पॅच मैदानाच्या बाहेर. फलंदाज OUT आउट. निखिल हॅज टू डिपार्ट. ज्या ब्रेक थ्रूची गरज पाहिजे होती ती ब्रेक थ्रू मिळून दिलाय तो म्हणजे प्रणयने. निखिलला पाठवलंय पवेलियनच्या दारात. सलामीचा फलंदाजाला पात करण्यात यश आलंय प्रणयला. सार्थक मगाशीच म्हटलंय आता कमबॅक हवाय तर प्रणयला इथून एक किमान 4 ते 5 धावांचं षटक हाताळावं लागेल. या सेंडकडून जर बघायला गेलं ना तर धावा वाचवणं थोडं कठीण आहे आणि त्याच्याच अगेन्स्ट आपण पाहत असताना पहिल्याच बॉलमध्ये प्रणयनं फार मोठी सफलता अर्जित केली आहे. त्याच्यात चांगल्या आक्रमक मूडमध्ये त्याला स्ट्राईक एंडवरती आणणं फार गरजेचं आहे आणि अशा वेळी फलंदाज चुकी करतात. ज्यावेळी एखाद्या फलंदाजी लय असते ना, ती लयबद्धता असताना त्याला स्ट्राईक एंडवरती आणणं फार गरजेचं आहे. अशा परिस्थितीचा विपरीत इथून मात्र थोडी अति घाई केली फलंदाज निखिलनं आणि त्याला संकटात नेऊन ठेवले या मॅचमध्ये. न्यू बॅट्समन इन निलेश ऑन स्ट्राईक. न्यू बॅट्समन. प्रणयचा बॉल अतिशय वेगवान फार चांगला गोलंदाज आहे. यंगस्टर आहे. यंगस्टरला प्राधान्य दिलं कॅप्टन अजय शिर्केनं. दुसरा बॉल निर्धाव. सार्थक मगाशीच म्हटलं आपण षटक चांगलं हवंय फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि तेच खऱ्या अर्थानं कार्य करत असताना निर्विघ्नपणे बॉलिंग मार्कवरती प्रणयला आपण पाहताय. शिवम सर मी तर म्हणेन हा मोमेंटम. कारण की जेव्हा तेजस खेळत होता तेव्हा मोमेंटम होता किरवली या संघाकडे. परंतु जेव्हा विकेट डाऊन झाली तेव्हा मात्र मोमेंटम खेचून आणला ते म्हणजे प्रणयने सांडशी या संघासाठी. मोमेंटमचा खेळ राहिला आहे. क्रिकेट हा निश्चितांचा खेळ राहिला आहे. त्यामध्ये 6 मध्ये 6 षटकार देखील लागलेत आणि 6 मध्ये 6 विकेटसुद्धा निघाल्यात. हो इथे आता मात्र थोडीशी चुकी झाली. हा बॉल जर अजय शिर्के यांच्या हातामध्ये आला असताना तर कदाचित तेजस बडेकरला बाद होऊ शकला असता आणि इथून मात्र चुकी झाली आहे. थोडीशी गफलत झाली आहे. परंतु ऑन स्ट्राईक आपण पाहताय. मागील षटकामध्ये 16 धावा जमवणारा कॅप्टन तेजस बडेकर दिसायला अगदी छोटा दिसतोय परंतु मोठी कीर्ती खऱ्या अर्थाने त्यानं केली मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थानं दिसण्यावरती नसतो. तुलाही माहिती आहे सार्थक. सचिन रमेश तेंडुलकर आल्यानंतर खऱ्या अर्थानं शोएब अख्तरचा पहिलाच बॉल अगदी नाका वाटून जाणार होता आणि तिथून सचिन रमेश तेंडुलकर यांनी क्रिकेटच्या कारकिर्दीत मिळवलेलं यश अर्थातच गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हा किताब त्यांना मिळाला. खऱ्या अर्थानं हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीच कोणाला कमी लेखू नये याचंच उत्तर तुम्ही पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. त्याचप्रमाणे तेजसकडे जर पाहत असताना त्याच्या शरीर यष्टीकडे पाहत असताना तो देखील थोडासा लहान दिसतोय. निश्चितच तेजस बर्डेकर किरवलीचा एक तारणहार म्हटलं तरी निश्चित सुपरस्टार. अर्थातच फरदीन काझी जसा खेळतो तसा स्ट्राईक आहे तेजसकडे. प्रणयचा एक लेग कटर पद्धतीचा चेंडू पंचांकडे दात मागितली परंतु पंचांनी फेटाळली.
पण सार्थक पाहायला गेलो ना तर कसलेला फलंदाज आहे तेजस बडेकर, परंतु त्याच्या विरोधात नुकतंच काही 1-2 वर्षांपूर्वी बॉलिंग मार्कवरती आलेला प्रणय थोडा आता त्याच्या विरोधामध्ये अटॅकिंग अप्रोचमध्ये दिसतोय. हे षटक सांशीकरांच्या दृष्टिकोनातून फार अप्रतिम पडत असताना आपण पाहता प्रणय यंगस्टर लिडिंग फ्रॉम द फ्रंट या मॅचमध्ये. निश्चितच सर, मी तुम्हाला म्हटलं होतं मोमेंटम, जेव्हा मोमेंटम शिफ्ट झालं, पहिली विकेट डाऊन केली प्रणयने, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर एक सिंगल, आता मात्र परत एक डॉट. अप्रतिम बॉलिंग प्रणयनं तर प्रभावित केलं या मॅचमध्ये. पाठीराख्यांची मनं जिंकत असताना, प्रेक्षकांची मनं जिंकत असताना, स्वतःच्या मनगडावरती विश्वास ठेवत असताना, सिच्युएशन कोणत्याही पद्धतीची असो, मागील षटकामध्ये काय झालंय महत्त्वाचं नाहीये, मला माझ्या षटकामध्ये जितकं काही सर्वोत्तम करता येईल ना तितकं सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतोय. बॉलिंग मार्कवरती प्रणयला आपण पाहताय अप्रतिम स्पेल, अप्रतिम मंत्रमुग्ध करत असताना अटॅकिंग बॉलिंग रोखलं अक्षरशः तेजसला देखील. इथून मात्र पंचाचा निर्णय तर नक्कीच येईल. संपूर्णपणे यष्ट्यांच्या मागे गेला होता फुटवर्क फलंदाजाचा आणि त्याच वतीनं पंच देखील सांगतायत. हाच नियम आम्ही खऱ्या अर्थानं मनसे रायगड चषकामध्ये पाहिला होता की फलंदाज अगदी यष्ट्यांच्या मागे संपूर्णपणे फुटवर्क घेऊन गेला होता, त्यामुळे एकही धाव दिली नव्हती. इथे देखील चेकिंग थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये मी ऑफिशियल्सला विनंती करतोय, फलंदाज हा बॉल मारण्यासाठी यष्ट्यांच्या मागे संपूर्णपणे गेलाय की नाही याची आपण शहानिशा करायची आहे. अर्थातच एकतरी थोडासा तरी हिस्सा हवा आहे खऱ्या अर्थानं, आणि संपूर्णपणे फलंदाजाचा फुटवर्क यष्ट्यांच्या मागे गेला होता आणि त्याचमुळे बॉल झालाय तिथेच डेड. आणि इथून मात्र निर्धाव चेंडू होत्या अंतिम क्षणी. लेग बाईची धाव संख्या आली होती. अर्थातच मेडन षटक हाताला एकदा जोरदार टाळ्या होत्यात प्रणयसाठी. लेग बाईची एक धाव जरूर आली या षटकामध्ये, परंतु अप्रतिम बॉलिंग साकारले. एकही धाव बॅट नाही दिलेला नाहीये. धाव संख्या 3 षटकांमध्ये जाऊन पोहोचली ती 30 या अंकावरती. 2 षटकांमध्ये 29 होत्या. या षटकामध्ये लेग बाईची एक धाव आली प्रणयची. करावं तितकंच कौतुक कमी. प्रणयनं फार अप्रतिम गोलंदाजी केली. उल्लेख केला षटक फेकण्यापूर्वीच की असं एक षटक हवंय सांडशी टीमला, तिथून किमान 4 ते 5 धाब्यांचं हवंय. आणि ते 4 ते 5 धावांचं षटक नव्हतं तर केवळ एकच धाव देऊन गेलं ते प्रणयच्या षटकामध्ये. सार्थक काय म्हणशील? आता पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट झालाय, परंतु पुन्हा मोमेंटम शिफ्ट करायला वेळ लागत नाही क्रिकेटमध्ये. सरडा देखील जसा रंग बदलत नाही ना तसा क्रिकेटचा खेळ रंग बदलतो. सर मोमेंटम कोण विसरेल, कारण की आपल्याला विश्व चषक जिंकून दिलं. अर्थातच रिषभ पंत 30 बॉल 30ची गरज होती, तेव्हा त्यांनी तो ब्रेक घेतला. तो ब्रेक आपल्याला आज आपल्याकडे कप आला. अर्थातच तोच मोमेंटम शिफ्ट केलाय तो म्हणजे प्रणयने. जसा क्रिकेट खेळ हा शक्तीचा आहे ना तसा युक्तीचा देखील आहे. तसंच रिषभ पंतला देखील आपण पाहिलं T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अटॅकिंग मोडमध्ये होता. क्लासेन देखील तिथे त्यानं टीम मिटिंग बोलवली, स्वतः तो इंजोर्ड असं दाखवलं. ते प्लॅनिंग होतं, एक गेमचा भाग होता. त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये देखील त्यानं सांगितलं. याचाच परिणाम मोमेंटम आता शिफ्ट झाले सांची संघाकडे. इथे देखील धावसंख्या मिळते या बॉलवरती. पूर्णपणे एक स्ट्राईक हवी होती तेजसला. मागील षटकामध्ये जसं मी म्हटलं की दुसऱ्या षटकात 16 धावा आल्या. प्रणयला मागील षटकाचा विचार नाही करायचा आणि या षटकामध्ये आता तेजस बडेकरला देखील तेच करायचंय, परंतु इथे तो करेल का? अकुटप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीने हाताळत असताना अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजी मार्कवरती रोहित असणं. भरपूर सारा अनुभव या गोलंदाजाकडे आहे. नुकताच यंगस्टरनं फार चांगलं काम केले, त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना हे कार्य सिद्धीस न्यावंच लागतं. याचं उत्तर तुम्ही पाहताय. स्लॉट मध्ये बॉल खणून काढला अक्षरशः अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग चांगली होत नाहीये. इथून मात्र मिस फिल्डिंग. धावा मिळत आहेत 2. तिसरीचा प्रयत्न होत नाहीये. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते 34 या अंकावर. सर तुम्ही बोलले पहिले यंगस्टर, त्यानंतर आले अनुभवी. अर्थातच कॅप्टन कोण आहे? अजय शिर्के. मी म्हटलं होतं खूप चांगली कॅप्टन्सी करतात. वासरेखोंडा प्रीमियर लीगचा जर आपण विचार केला ना तर खूप सारे किताब त्यांच्या देखील नावावरती आहेत ॲज अ कॅप्टन. आणि एक कॅप्टन तेव्हाच सक्सेसफुल ठरतो की तेव्हा त्याची टीम एफर्टनी खेळते आणि टीम एफर्ट लावत असतो. परंतु मैदानात घडतंय रनआउटचा कॉल असेल परंतु मिसफिल्ड. 2 धावा कंप्लीट. 2च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 36 या धावांवरती. या चुका मागात ठरू शकतात, कारण अंतिम डेथच्या षटकामध्ये आलेली एक धाव फार बहुमूल्य असते. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे एकच धाव होती, जिथे रनआउटची संधी क्रिएट झाली होती, ती थोडी गमावली मी तर म्हणेल सांडची टीमनं. स्ट्राईक एंडवरती देखील आलाय खऱ्या अर्थानं तेजस. अंतिम
2 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. धावसंख्या आहे ती 36 या धावसंख्येवरती. कट केलाय, वाडा शॉट, वाडा कॅच, फ्लाइंग एफर्ट्स, फटका चांगला, परंतु त्यामध्ये आला फिल्डरचं अप्रतिम एफर्ट, फ्लाइंग कॅच पकडत. इथून मात्र कॅप्टन तेजस बडेकरला पाठवलंय माघारी. लागलाय आणखी एक धक्का टीम भैरवनाथ किरवली संघाला. कॅप्टन हॅज टू डिपार्ट. शिवम सर, सगळा खेळ राहिलाय तो मोमेंटमचा. तुम्ही आठवा पहिले 2 षटकं, त्यानंतर आठवा ते 2 षटकं. जेव्हा प्रणय आला विकेट डाऊन झाली, त्यानंतर एक डॉट चेंडू आला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली, परंतु प्रणय हवी ठरला. त्यानंतर आता हवी ठरतोय तो म्हणजे गोलंदाज रोहितास जबरदस्त बॉलिंग करतोय. ज्या मोमेंटम मिळून दिला प्रणयनं, ते कॅरी ऑन केलंय खऱ्या अर्थानं बॉलिंग मार्क वरती रोहिदासनं. अंतिम आता शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 अंकावरती. तेजसचा फटका फार अप्रतिम होता, परंतु फिल्डरचा देखील कौतुक. आपण मगासपासून उल्लेख करतोय सार्थक की फिल्डिंग तुमची चांगलं असणं गरजेचं आहे. याचं तुम्ही उत्तर पाहिलं याचं फिल्डिंग मार्क वरती. या फिल्डरचं कौतुक करणं तितकंच कमी. विघ्नेशनं फार अप्रतिम कॅच पकडली. यस, सन्मान्य विशालजी निगुडकर यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रत्येक कॉमेंटेटरसाठी खऱ्या अर्थानं 500 रुपयाचं प्राइज आलं. टोटल 1500 रुपये आमच्यापर्यंत जमा झाले. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो सन्मान्य विशालजी निगुडकर यांचं. सार्थक आणि त्यानंतर मी आणि त्यानंतर संदीपजी बोराडे सर या तीनही कॉमेंटेटरसाठी त्यांनी पारितोषिक दिले, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. रोहिदास पुन्हा सज्ज झालाय. सार्थक, शेवटचा बॉल आहे या इनिंग मधील. शेवटचा बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये, इनफिल्डच्या वरून क्लिअर केलाय. खऱ्या अर्थानं देवदत्त चव्हाण धावत असताना बॉल मागे, अंतिम क्षणी चांगली आविष्कारची चांगली फिल्डिंग. आविष्कारनं बॉल टिपलाय, परंतु यष्टी रक्षकाची चुकी आहे. इथून पंच धावा किती मिळतील? 3 धावा अक्षरशः मिळतात त्या बॉलवरती. अंतिम 3 धावा जमवल्यानंतर धावसंख्या 39 अंकावरती. आता येणारे 24 बॉल 10च्या इकॉनॉमीनं 40 धावा कराव्या लागतील ते सांडशी टीमला. तर भैरवनाथ किरवली संघाला त्या 40 वाचवायच्यात. चला दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. या करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. जुगलबंदी इथे संपते. खऱ्या अर्थानं जाऊयात सिनियर कॉमेंटेटर्स कडे, अर्थातच संदीपजी बोराडे सर. दादू दरेकर इकडे या, चहा घ्यायला या. चहा दादू सर, प्लीज प्लीज जरा इकडे या. स्टेजशी संपर्क साधा. दादू दरेकर, आपणास विनंती, आपण मंचावरती या. आपली जागा मंचाकडे. विनंती आपणास. गौरव, मनोज दरेकरांचं काम सर्वोत्तम आहे मी तर म्हणेल. चला ग्रामस्थ मंडळ पळसदरी, आपणास विनंती, आपण स्टेजकडे या. आपली जागा स्टेजवरती आहे. देवा अकॅडमीचे सर्वा देविदाजी चव्हाण, आपण मंचावरती. आपला सुद्धा सन्मान्य मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. देविदाजी चव्हाण या आपण मंचावरती. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि हा सन्मान करतील आमचे दादू दरेकर.
मित्र यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या त्रिमूर्तींचं जरूर कौतुक करेल. बॉल इथे थांबत नाहीये. क्षेत्ररक्षण चुकीचं थोडं सजला प्रयत्न केला परंतु या प्रयत्नांना यश नाही. इथे येथील 4 धावा. अगदी जसं म्हटलं जातं ना, क्रिकेटपट्टू, जसं मी म्हटलं की मगाशी की प्रत्येक क्रिकेटपट्टूला ज्यावेळी मैदानाच्या जवळ तो येतो, पण ज्यावेळी प्रेक्षकाच्या भूमिकेत असेल ना, तर त्याला हेच मैदानात वाटतं की आता या मैदानात आपण असतो तर काय झालं असतं. हा एक प्रश्न निर्माण होतो, कारण क्रिकेटपट्टूची आवड आणि तेच जपलंय अमोल दरेकर असतील, भावेश पालांडे असतील आणि विशालजी निगुडकर सरांचं. अर्थातच या त्रिमूर्तींचं योगदान जरूर असेल, परंतु या त्रिमूर्तींच्या पाठीमागे जी भक्कम साथ आहे ती संपूर्णपणे आमच्या आशीर्वाद मंडळाची आहे. मग त्याच्यामध्ये पळसदरी वाडी असली किंवा पळसदरी गाव असेल, या सर्वांचा भलामोठा सहभाग आहे आणि या सहभागाच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी घडली गेली. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय, परंतु इथे पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की गोलंदाज दिशाहीन गोलंदाजी करतोय अजिंक्य. यावेळी जाऊयात आपण थर्ड अंपायर बॉलर आहे, यस रिव्ह्यू घेतला जाईल. अर्थातच आपण जाऊयात टेक्निकल टीम आणि विनंती करेल आमचे ऑफिशियल तिसरे अंपायर. चला या आपण मंचाकडे, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जोडले जाल. अर्थातच KTC लाईव्ह क्वालिटी आणि क्लिअरिटी यांचा सर्वोत्तम संगम कर्जत तालुक्याला अगदी चांगलं देणं मी तर म्हणायला लागले. अजिंक्य पवारांची त्यांची टीम. ऑफिशियल तिसरे अंपायर मनीष सर. चला या वाईड चेक केला जाईल, अगदी वाईड आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर आहे, परंतु ऑफिशियलचा सॉफ्ट डिसिजन मैदानातून आलाय वाईड. परंतु इथे पाहूया काय घडतंय. गोलंदाजाचा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. जर हा रिव्ह्यू सक्सेस झाला तर मात्र भैरवनाथ किरोलीचा पुढचे रिव्ह्यू मात्र पाहायला मिळतील, अन्यथा अनसक्सेस झाल्याच्या नंतर या ठिकाणी रिव्ह्यू मात्र गमावला जाईल. चेक केलं जाईल टेक्निकल टीमच्या माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेस झालाय, त्यामुळे नक्कीच आता भैरवनाथ किरोलीला पुढचा रिव्ह्यू घेण्याची संधी जरूर उपलब्ध असेल. 14 धावा धावफलकावरती. डॉट बॉल. हवाई हल्ला इथे चढवलाय, बॉलला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. येतोय बिग ब्लास्ट, सिक्सर. अरे मित्रांनो बॉल द्या, नंतर तुम्ही शेवटच्या रजनीला अमोल दरेकर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. काही पर्याय नाहीये दादा, क्रिकेटची स्पर्धा आहे, भला मोठं योगदान द्यावं लागतं. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि टोटल मात्र पाहायला मिळतीये 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 20 या आकड्यावरती 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. येणारे 18 बॉल आणि गरज असेल आता 20 धावसंख्येची. आमचे ऑफिशियल सूरज पांडे आज थोडे थकल्यागत वाटत आहेत, परंतु अंपायरगिरीच्या माध्यमातून त्यांचा मोठा हातखंडा आहे. अगदी खोपोली परिसर गाजवलाय. आत्ताच मला वाटतंय खोपोली प्रीमियर लीग पार पडली, ज्याच्यात महत्त्वाची भूमिका त्यांची राहिली आहे आणि एक नाव हो जे गाजतंय सध्या श्री गणेश स्पोर्टच्या माध्यमातून. तुषारजी धुमाल फार मोठं योगदान असतं या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून. आणखी एक चांगला फटका. यावेळी बॉल जाईल डीप मिड विकेट रिजन. 1 बाउन्स. अजय ब्रँडेड चौकार. चांगली रणनीती मैदानात आखली गेली आहे. मोठमोठे फटके सामन्याच्या अतिशय जवळ सोपा विजय साकारण्याचा प्रयत्न अजय शिर्के आणि त्याच्या समवेत असलेला बॅटर विनोदचा, ज्या विनोदने एकतर्फी किल्ला लढवलाय पहिल्या षटकामध्ये.
2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 20 धावा विनोदच्या वैयक्तिक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. पहिल्या इनिंगकडे जाऊया. थोड्याशा चुका झाल्यात. अगदी तेजसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. नंतरचे बॉल मात्र तेजससाठी डॉट आलेत आणि तदनंतर आपण पाहतोय अगदी अमितच्या पारीचा अंत झाला. तदनंतर आपण पाहतोय बॅटर निखिल बाद झाला. एक चौकार आला होता त्याच्या बॅटमधून. नंतर आलेला निलेश जो काही करू शकला नाही. तदनंतर आपण पाहतोय निवृत्ती जिथे 3 धावा त्याने संघासाठी कमावल्या. परंतु हा सगळा इतिहास जर पाहायला गेला तर धावसंख्येतली एक तुटपुंजी पाहायला मिळाली मैदानात आणि त्याच्यावरती मात्र शिक्कामोर्तब झालाय. आणखी एक चांगला फटका इथे परतावा लागेल. अजय शिर्केला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो गोलंदाज संकेत याने. देर आहे दुरुस्त परंतु संकेतने मात्र पहिला ब्रेक थ्रू जरूर मिळवून दिलाय आणि या ब्रेक थ्रूच्या माध्यमातून सार्थक एकंदरीत जो बॅटर मैदानात दाखल होत आहेत विघ्नेश आपण पाहतोय. अगदी विघ्न दूर करण्यासाठी ते सज्ज झालेत. परंतु पाहूया आव्हान आता सोपं आहे त्यांच्यासाठी. सार्थक आमच्या समोर जरूर जोडले गेलेत. खरं म्हणायला गेलं तर सार्थक फार चांगला आवाज आहे तुमचा सुद्धा आणि त्यातून क्रिकेटची एक दैदिप्यमान माहिती जवळ असणं फार अपेक्षा आहेत. केवळ कॉमेंट्रीमध्ये सत्य सांगून देतो आज तुम्हाला. समालोचन जगत असं आहे की जिथे तुम्हाला डायलॉग बाजीने प्रसिद्धी जरूर मिळेल परंतु समालोचन क्षेत्रात जगणं याच्यासाठी तुम्हाला समालोचनावरचा आत्मा हा मैदानात ओतावा लागतो आणि तो प्रकार तुमच्या बाबतीत जरूर आहे. मी म्हणेल अगदी चांगलं समालोचन तुमच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकायला मिळालं. मग आदित्य असतील सध्या म्हणायला गेलं तर हे गावचं नाव लौकिक उंचावण्याचा प्रयत्न तुमच्या दोघांच्याही माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. आणखी एक मोठा स्ट्रोक. यावेळी मात्र बॉलला धाडलंय अगदी डॅम मध्ये आतापर्यंतचा आजच्या या रजनीमधला लॉंगेस्ट सिक्सर जरूर पाहतोय आपण. इथे आलाय षटकार. 30 धावा धावपळकावरती. इथे कोणतीही धाव येणार नाहीये. पंबाल सातत्यपूर्ण पाहायला मिळतंय. चाळीस धावसंख्येची गरज असताना अजूनही 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. सांघिक कोड्याचं दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा. ते म्हटलं जातं ना की नाही असं म्हटलं जातं. तुमचा डायलॉग बरोबर आहे. घर फिरले की घराचे वासे जरूर फिरतात परंतु मी म्हणेल आधीच कर्जबाजार येणं त्यात उसने मागायला येतो शेजारी. ही परिस्थिती आहे. जले पे नमक चिडकना. संकेत मी तर म्हणेल फार मोठी चुकी सध्या मैदानात साकारताय. आधीच धावसंख्या कमी आहे आणि त्याच्यात चुकीची गोलंदाजी पत्त्यावर पडत नाहीये. अगदी आपण पाहतोय ना आज भैरवनाथ किरोली संघाच्या अंगामध्ये ज्या जर्सी पाहायला मिळतात टी शर्ट अर्थातच मी म्हणेल अर्थातच आमचे उद्योजक जगतात फार मोठं नाव बाबू अर्थात प्रीत भोईर यांच्याकडून त्या स्पॉन्सर केल्या गेल्यात. हा चांगला फटका आहे. अमित कोणतीही चुकी करणार नाहीये. याही फलंदाजाला परतावा लागेल. ही गोलंदाजी सर्रासपणे अगोदर होणं अपेक्षित होतं. अगदी मी तर म्हणेल 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल यावेळी पाहायला मिळते जाऊन पोचले 35 आकड्यावरती. उद्या गुंडगे संघ सज्ज आहे या मैदानावरती खेळण्यासाठी.
दोन षटकांचा खेळ संपला. येणारे 12 बॉल आणि आता गरज असेल ती मात्र 5 धावसंख्येची विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. विशाल जे निगुडकर सर अगदी स्वप्न साकारलं होतं ते स्वप्न मात्र सत्यात उतरलं जात आहे. आणि याच अगदी पुण्यनगरीमध्ये इतिहास घडला जाणार का? अर्थातच पळसाई चषकाचा सर्वोत्तम मानकरी कोण असेल? या स्पर्धेमधला अंतिम विजेता जो 4थ्या रजनीमध्ये आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. तब्बल 40 संघांचा सहभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. पाच धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निवृत्ती. वाटप बॉलिंग अटॅक खेळायचं होतं कोणत्या दिशेत आणि डायरेक्ट अटॅक पहा निवृत्तीचा. मी म्हटलं ना की देर आहे दुरुस्त. सार्थक एकंदरीत काय सांगायला सध्या आपण पाहतोय की यस ऑफिशियल वाईट बॉल चेक केलं जाईल. मला वाटतं हिट विकेट आपल्याला पाहायला मिळालं आहे. चला पाहूया चेक केलं जाईल. तिसरे ऑफिशियल हा बॉल चेक करा वाईड आहे की नाही. त्यानंतर बॅटर कडून काय चुकी झाले. यस सर बॅटर इथे बाद होईल परंतु बॉल असेल वाईट. हा रिव्ह्यू गमावलाय. मला वाटते बॉलरचा रिव्ह्यू होता का ऑफिशियल. यस इथे किरवली टीमने रिव्ह्यू गमावलाय. वाईटच्या मदतीने 36 धावा धावपलकावरती. हा बॉल येईल डॉट. संकट मोचक खरं म्हणायला गेलं तर निवृत्ती या गोलंदाजी त्या धावा जर वाचवल्या तर मला वाटतं 4थं षटक जरूर तेजस बडेकरच्या हातात असेल. बॉलला कॅरी केला. थोडा उशीर झाला परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी जरूर पाहायला मिळालं. एक सिंगल जरूर पाहतोय आपण. सिंगलच्या मदतीने एक धाव धावपळकावरती जरूर आली आहे. 37 आकड्यावरती 37 रन्स. विजयापासून अवघ्या 3 धावा लांब आहे. अगदी ही 3 पावलं यशस्वीरित्या टाकायची आहेत. परंतु पाहूयात सांडशी टीम सध्या मैदानात काय करते. त्यानंतर विनंती करेल सिद्धिविनायक मुद्रे टीम चला या आपण त्वरित टॉस केला जाईल या ठिकाणी. हा बॉल येतोय डॉट. हा अटॅक अगोदर होणं अपेक्षित होतं. बोला सिद्धिविनायक मुद्रे बनाम विनर टीम. हा फटका जरूर सजवलाय. इथे मात्र सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकले 38 आकड्यावरती. अजूनही या षटकाचा विचार करायला गेलं तर एक बॉल शिल्लक आहे. येणारे 7 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल आहेत माफी असावी. एक वाईड आला होता सुरुवातीचा. यस विकेट प्लस वाईड. पहिला बॉल निवृत्तीचा वाईड आणि त्यानंतर हिट विकेट.
जरूर मैदानात पाहायला मिळाली होती. आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड. आणखी एक करामत. फार चांगला नियोजनबद्ध आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. फटका जरूर सजवलाय परंतु इथे विनर स्ट्रोक पाहायला मिळतोय. सांडशी टीम विजयी झाले. विजय टीमचं अभिनंदन. आणि श्री भैरवनाथ किरोली संघ आपला गोड गोड कौतुक. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला. फार बॅड पॅच सध्या चालू आहे परंतु या पॅच मधून बाहेर येणं हीच अपेक्षा असेल.